मैत्रिणींनो, मी तुमच्यासाठी घेऊन आली आहे कोणालाही जमेल अशी सुंदर रेडीमेड रांगोळी। श्री स्वामी समर्थ सर्वांना। सुचिताच्या दुनियेमध्ये मी तुमचं खूप खूप स्वागत करत आहे। तर चला सुरुवात करूया रांगोळीला। मी 3 रंगांचा वापर करणार आहे। ग्लूचं प्रमाण आहे 70% ग्लू आणि 30% पाणी। पॅडला पेपर लावून OHP शीट लावून घेतलेली आहे आणि मगच त्याच्यावर ड्रॉइंग कंप्लीट करून घ्यायचं आहे। फर्स्ट लेअरला सुरुवात केलेली आहे। ग्लू लावून त्याच्यामध्ये आपल्याला ग्रीन कलर भरायचा आहे। ते कलर कंप्लीट झालं की मगच आपल्याला पाकळ्या करायच्या आहेत। पाकळ्यांसाठी मी रेड आणि येलो कलरचा वापर करणार आहे। तर पहिला मी येलो कलरचा वापर करत आहे आणि मग आपण रेड कलरचा वापर करणार आहे। तर मैत्रिणींनो, व्यवस्थित ग्लू लावून रांगोळी भरून घ्यायची आहे आणि तिला 1 ते 2 तास सुकवायची आहे। इकडे आपली फर्स्ट लेअर पूर्ण झालेली आहे व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे। तर आता आपल्याला सेकंड लेअर करणार आहोत। तर ती सुद्धा आपल्याला व्यवस्थित ग्लू लावून रांगोळी भरून घ्यायची आहे आणि मग त्याला 1 ते 2 तास सुकवायचं आहे। त्यानंतरच आपल्याला थर्ड लेअर करायची आहे। ती फक्त आपल्याला ग्लूची करायची आहे। त्यानंतर तिला 1 ते 2 तास सुकवायचं आहे आणि मगच आपल्याला ॲक्रेलिक कलरचा वापर करायचा आहे। तर मी इकडे व्हाईट कलरच्या ॲक्रेलिक कलरचा वापर केलेला आहे। अशा प्रकारे आपण आपली रांगोळी पूर्ण केलेली आहे। व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। तर पुन्हा भेटू अशीच नवीन रांगोळी घेऊन। थँक्यू।